लहानपणी जर तुम्ही गावी राहत असाल किंवा सुट्ट्यांमध्ये तुम्ही गावी जात असाल तर रात्रीच्या मिट्ट काळोखात आकाशात चमचमणारे तारे आणि चांदण्या पाहून तुम्ही नक्कीच हरकून गेले असाल. पण हे झालं आकाशातील दृश्य. अशाच प्रकारे चमकणारे काजवे तुम्ही नक्कीच पाहिले असणार आणि त्यांना दोन्ही हात जुळवून पकडण्याचा प्रयत्न देखील केला असेल. पण तुम्हाला माहिती आहे, असेच प्रकाशमान होणारे खूप सारे प्राणी समुद्रामध्ये देखील आहेत. पण हे सगळं खरंच असतं का? हे प्राणी स्वतःचा प्रकाश कसा निर्माण करत असतील, असा प्रश्न कधी तुमच्या पण सुपीक डोक्यात आला असेल, हो ना? तर होय, तुम्ही ऐकताय ते अगदी तंतोतंत खरं आहे. असे प्राणी या पृथ्वीतलावर आहेत आणि ते जो प्रकाश निर्माण करतात त्या क्रियेला बायोल्युमिनेसन्स हे शास्त्रीय नाव आहे. बायोल्युमिनेसन्स नैसर्गिक महासागरातील आश्चर्याबद्दल तुम्ही कधी ऐकले आहेत का? महासागराच्या पृष्ठभागाखालील जग हे आश्चर्य आणि गूढतेचे क्षेत्र आहे, जिथे जिवंत इकोसिस्टीम खोलवर भरभराट करतात. या लपलेल्या जगात उलगडणारी सर्वात मोहक घटना म्हणजे बायोल्युमिनेसन्स, सजीवांनी तयार केलेल्या प्रकाशाचे मंत्रमुग्ध करणारे प्रदर्शन. शतकानुशतके मानवांना भुरळ घालणारा हा नैसर्गिक देखावा केवळ सागरी जीवसृष्टीचे अप्रतिम सौंदर्यच दाखवत नाही, तर महत्त्वाची पर्यावरणीय कार्य देखील करतो. बायोल्युमिनेसन्स नावाच्या नैसर्गिक रासायनिक प्रक्रियेमुळे समुद्र आकाशातील ताऱ्यांप्रमाणे चमकू शकतो. बायोल्युमिनेसन्स म्हणजे जिवंत प्राण्याची चमकण्याची क्षमता, ज्यामुळे सजीवांना त्यांच्या शरीरात प्रकाश निर्माण करता येतो. हे रासायनिक प्रक्रियांवरती आधारित आहेत, ज्यामध्ये प्रकाशित ऊर्जा प्रकाशाच्या स्वरूपात सोडली जाते. तर मग आपण समजून घेऊयात या मागचं वैज्ञानिक रहस्य. सोबतच चला बायोल्युमिनेसन्सच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या जगात डुबकी मारू आणि त्यातील गुंतागुंत शोधूया. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे 70% भाग हा समुद्राच्या पाण्याने वेढला आहे. समुद्रातील सर्व प्राण्यांपैकी सुमारे 3/4 प्राणी बायोल्युमिनेसंट आहेत आणि हे प्राणी पृष्ठभागापासून 3 ते 4 हजार मीटर खोलपर्यंत कुठेही राहू शकतात. बायोल्युमिनेसन्स ही काही सजीवांची स्वतःचा प्रकाश उत्सर्जित करण्याची क्षमता आहे. महत्त्वाचं म्हणजे बायोल्युमिनेसन्स ही एक रासायनिक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी सूर्यप्रकाश किंवा टॉर्च यासारख्या कोणत्याही बाह्य प्रकाशाची आवश्यकता नसते. बायोल्युमिनेसन्सचा अर्थ बायोस म्हणजे ग्रीकमध्ये जीवन आणि ल्युमेन म्हणजे लॅटिनमध्ये लाईट किंवा प्रकाश असा होतो. या सागरीय प्राण्यांमध्ये लुसिफेरस आणि लुसिफेरिन हे केमिकल आढळते. जेव्हा या घटकांचा ऑक्सिजनशी संबंध येतो तेव्हा या तिन्हींमध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि ती प्रकाशाच्या स्वरूपात ऊर्जा तयार करते. बायोल्युमिनेसन्समध्ये प्राण्यांच्या पेशींमध्ये रासायनिक प्रतिक्रिया समाविष्ट असते. काही प्राण्यांसाठी त्या पेशी एका विशेष प्रकारच्या अवयवामध्ये स्थित असतात, त्याला फोटोफॉर म्हणतात आणि ते स्पॉटलाईटसारखे दिसतात. सर्व प्राणी स्वतःचे लुसिफेरिन किंवा लुसिफेरस बनवत नाहीत. काहींना हे घटक इतर बायोल्युमिनेसंट जीव खाऊन मिळतात. काही प्राण्यांचा बायोल्युमिनेसंट बॅक्टेरियाशी विशेष सहजीवन संबंध असतो. जीवाणू समूहामध्ये राहतात, जिथे त्यांना समूहातल्या प्राण्यांद्वारे आश्रय दिला जातो आणि खायला दिले जाते. त्या बदल्यात जेव्हा कुणाला प्रकाशाची आवश्यकता असते तेव्हा मात्र ते चमकतात. जेव्हा पाण्यात भरपूर बायोल्युमिनेसन्स असते तेव्हा आपण या नैसर्गिक घटनेचे साक्षीदार होऊ शकतो. खोल समुद्रात सूर्यप्रकाश फारच कमी असतो, पण जर तुम्हाला तिथे पोहता आले तर ते रात्रीच्या आकाशासारखे दिसते, कारण समुद्रात राहणारे अनेक प्राणी प्रकाश निर्माण करतात. रात्रीच्या वेळी चंद्रप्रकाशातील अंधुक चमक वगळता समुद्राचा पृष्ठभाग देखील गडद असतो. त्यामुळे प्रकाश हा प्राण्यांसाठी संवाद साधण्याचा उत्तम मार्ग असतो. पण ते कुणाशी संवाद साधत असतात आणि इतर कोणते प्राणी हे सिग्नल पाहत असतात? तर हे प्रकाश उत्सर्जन म्हणजे जोडीदारांशी संवाद साधण्याचा, शिकार आकर्षित करण्याचा किंवा महासागराच्या अंधारात भक्षकांपासून सुटका करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. कल्पना करा की तुम्ही काही मिनिटांसाठी अंधाऱ्या खोलीत आहात, तेव्हा कुणीतरी येऊन तुमच्या डोळ्यांकडे फ्लॅशलाईट दाखवला तर तुम्ही काही सेकंदासाठी आंधळे व्हाल आणि काहीही पाहू शकणार नाही. काही सागरी प्राणी अगदी अशाच प्रकारचा प्रकाश निर्माण करतात. संभाव्य शिकार पकडण्यासाठी तेवढा वेळ नक्कीच पुरेसा असतो आणि नेमकं प्राणी त्याच्या भक्ष्याला तेव्हाच गिळंकृत करतात. उदाहरणार्थ एंगलर फिश
मध्यरात्रीच्या क्षेत्रात खोलवर लपून बसतात. या माशांच्या दात असलेल्या तोंडांसमोर बायोल्युमिनेसंट लिव्हर लटकलेली असते, जी छोटा लाईटसारखी दिसत असते. लहान मासे आणि इतर प्राणी लालसे पोटी याकडे आकर्षित होतात आणि अँगलर फिश त्यांना हिसकावून घेतात. बऱ्याचदा काही मासे हे दिवसा पृष्ठभागावर पोहतात, तेव्हा त्यांच्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे त्यांची काळी किंवा भरीव आकृती त्यांच्या खालील बाजूस पोहणाऱ्या भक्षकांना दिसते. अशा वेळेस मात्र हे मासे स्वतःला भक्षकांपासून लपवण्यासाठी त्यांच्या पोटातून प्रकाश निर्माण करतात. तुम्हाला माहिती आहे की असेही काही सरपटणारे प्राणी आहेत जे शिकारीपासून बचाव करण्यासाठी स्वतःच्या शेपट्या विलग करू शकतात. इंटरेस्टिंग म्हणजे अगदी असेच काही जीवाणूसुद्धा आहेत जे त्यांच्या शरीराचा काही चमकदार भाग वेगळा करतात, ज्यामुळे शिकारी चमकणाऱ्या अलिप्त भागाचा पाठलाग करतो आणि मूळ जीव सुखरूपपणे निसटू शकतो. बायोल्युमिनेसन्स विविध प्रकारच्या सागरी प्राण्यांमध्ये आढळते, ज्यामध्ये सूक्ष्म प्लॅक्टिनपासून ते मोठे मासे आणि खोल समुद्रातील रहिवाशांचा समावेश होतो. काही उल्लेखनीय उदाहरण म्हणजे समुद्रातील फायरफ्लाईज. हे छोटे एककोशीय शैवाल महासागराच्या पाण्यात अनेकदा दिसणाऱ्या निळ्या चमकांसाठी जबाबदार असतात. कॉम जेलीफिश हे जिलेटिनस प्राणी जेव्हा कुठले प्राणी यांना त्रास देतात तेव्हा हे वेगवेगळ्या रंगांचे इंद्रधनुष्य उत्सर्जित करतात आणि एक आश्चर्यकारक दृश्य प्रदर्शन करतात. दीप समुद्री अँगलर फिश. अँगलर फिशची लटकलेली प्रकाशित लिव्हर समुद्राच्या गडद खोलीत शिकार आकर्षित करतात. स्क्विड आणि ऑक्टोपस हे बुद्धिमान सेफॅलोपॉड संप्रेषण, क्लुप्ती आणि शिकार यासाठी बायोल्युमिनेसन्स वापरतात. अजूनही बरीच उदाहरणे देता येईल, जसे की विविध मासे, सागरी वर्म्स, स्टेनोफोर्स आणि क्रिस्टिशियन्स म्हणजे कठीण कवचाचे जलचर प्राणी. बायोल्युमिनेसन्सने शतकानुशतके मानवी कल्पनाशक्तीला मोहित केले आहे. डॉल्फिनच्या चकाकणाऱ्या पायवाटेनी आणि जहाजाच्या लखलखत्या जागांनी, मंत्रमुग्ध झालेल्या खलाशांच्या ऐतिहासिक वृत्तांनी साहित्य आणि लोककलांमध्ये आपली छाप सोडली आहे. अलीकडच्या काळात तांत्रिक प्रगतीमुळे संशोधकांना बायोल्युमिनेसन्सच्या रहस्याचा सखोल अभ्यास करण्यास सक्षम केले आहे. कॅमेरे आणि सेन्सरसह सुसज्ज सबमर्शिबल आणि दूरस्थपणे चालवल्या जाणाऱ्या वाहनांनी खोल समुद्र जगामध्ये अभूतपूर्व प्रवेश प्रदान केला आहे, ज्यामुळे मानवी डोळ्यांपासून लपलेले आश्चर्यकारक बायोल्युमिनेसन्स डिस्प्ले उघड झाले आहेत. परंतु प्राणी बायोल्युमिनेसन्स वापरण्याचे सर्व मार्ग पूर्णपणे समजून घेणे अजून तरी कठीण आहे. मोकळ्या महासागराच्या गडद पाण्यात प्राणी पाहण्यासाठी शास्त्रज्ञांना सामान्यतः तेजस्वी लाईट्स लागतात, परंतु असे लाईट्स चमकवणे त्यांना अभ्यास करू इच्छा विविधता आणि अनुकूलतेची आठवण करून देतो. बायोल्युमिनेसन्स फक्त पाण्यातील प्रकाशाचा खेळच नाही, तर हे एक नैसर्गिक जगाच्या सौंदर्याचा आणि जटिलतेचा पुरावा आहे. त्याच्या जादुई रसायनशास्त्रापासून ते भक्षक आणि शिकार यांच्या नृत्यापर्यंत ही घटना आश्चर्याला प्रेरणा देत राहते आणि कुतूहल जागृत करते. आपण लक्षात ठेवूया की महासागराची बायोल्युमिनेसन्स ही एक देणगी आहे, जी आपण जपली पाहिजे, संरक्षित केली पाहिजे आणि भविष्यातील पिढ्यांना दिली पाहिजे. कलर्स ऑफ ओशियनच्या उज्ज्वल प्रवासात आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.